जय शिवराय मित्रांनो, गुड मॉर्निंग. माझं नाव आहे राहुल. आपले एक नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करत आहे मित्रांनो. आज आहे तारीख 8 मित्रांनो आणि वार आहे सोमवार. आपण आहे सीएनजीच्या लाईन मध्ये बघू शकता तुम्ही. सीएनजी भरतोय, किलोमीटर पहिले 0 करून घेतो, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो आज खूप मतलब 4 दिवसांना झालं, कारण की आपण ब्लॉग वगैरे नाही बनवलाय. 4 दिवस झाले कंटिन्यू आपण ब्लॉग बनायचं कारण मी सांगतो तुम्हाला. पहिल्या दिवशी मित्रांनो गणपतीचं विसर्जन वगैरे होतं, त्याच्यामुळे तर नाही जमलं. त्याच्यानंतर मग काल रविवार होता, त्याच्यामुळे घरी आरामच केलं. आणि त्याच्या अगोदरच्या दिवशी मित्रांनो मी व्हिडिओ बनवलाच नाही, कारण की मी मुंबई वगैरेला होतो आणि प्रायव्हेट वगैरे ट्रिप होती, त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ बनवलाच नाही मित्रांनो. तर आजपासून कंटिन्यू करू मित्रांनो, आणि आजपासून आपण चालू करू कामाला. तर मित्रांनो आजचं व्हिडिओ टॉपिक हा होणार आहे मित्रांनो, ओला, उबर आणि रॅपिडो याच्यावर काम कसे करतात मला तुम्हाला सांगायचं होतं. डिटेल्समध्ये व्हिडिओ मी बनवणार आहे याच्याबद्दल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. आज त्याच्यासोबत पण आपण हे बघू की आज अर्निंग किती करू शकतो मित्रांनो, कारण की 2 दिवसामध्ये गाडीचा हप्ता आहे, ते पण क्लिअर करायला लागेल. कारण की 2 ते 3 सुट्टी झाले माझे, कारण की हप्त्यामध्ये मतलब 3 सुट्टी तर झालेच मिनिमम. ते 3 दिवस मी कामालाच नाही गेलो, कारण की घरीच होतो. आराम वगैरे गणपती वगैरेचं विसर्जनचं कार्यक्रम चालू होतं त्याच्यामुळं. आणि मित्रांनो काल गेलतो आम्ही पिक्चर बघायला रात्री, आपली हे लोकाचं चॅप्टर 1 ते बघून आलो. ते पिक्चर पण भारी आहे मित्रांनो, कारण की न्यू सुपर हिरो युनिव्हर्स चालू होणार आहे, त्याच्यामुळं मला आवड आहे मित्रांनो पिक्चर बघायसाठी. त्याच्यामुळं मी जात असतो पिक्चर बघायला. आता मिरई बघायला जाणार आहे मित्रांनो 13 तारीखला जाणार आहे बघायला जमलं तर. आणि मित्रांनो मला हे सांगायचं होतं, व्हिडिओ ह्याच्याबद्दल होणार आहे आणि आपण ओला उबर फर्स्ट डे काम कसं करू ह्याच्याबद्दल होणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सीएनजीच्या लाईनमध्ये सीएनजी भरतो आणि वाघोलीला जातो. वाघोलीवरून आपण ट्रिप पण कंप्लीट करू आणि तुम्हाला डिटेल्समध्ये व्हिडिओ पण बनवू. तर ठीक आहे मित्रांनो, आज जातोय आता वाघोलीला. 7:53 झाले, तुम्ही बघू शकता. शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. टाइम बघा, 10 वाजायला आले लगभग. एक सुद्धा बुकिंग नाही वाजले मित्रांनो. उबरमध्ये काहीच नाही, ना एक्सेल ना सिडान पण चालू करून ठेवलं होतं मी. एक सुद्धा बुकिंग वाजना, त्याच्यामुळे बसलोय म्हणलं. 2 तास झाले मित्रांनो, 10 वाजले, एक पण बुकिंग वाजली नाही. नाही सिडान एक्सेल काहीच नाही. बसून बोर झालंय म्हणलं. ओला पण चालू करून टाकलं. ओलाला वाजते फक्त 200 रुपये 250 रुपये, ते पण 10 ते 15 किलोमीटर. त्याच्यामध्ये त्याचं कमिशन पण, त्याच्यामुळे ती एक्सेप्ट करत नाही. रॅपिडोला 2 बुकिंग वाजलं होतं मित्रांनो, पण ती काय एक्सेप्ट झालीच नाही. दुसऱ्यालाच गेली. एक ह्याची वारली होती पुणे रेल्वे स्टेशन, आणि एक खडकवासनी काहीतरी होतं तिथं, तिथली वाजली होती. तर बघू आता. आजचा व्हिडिओ तर होणार आहे मित्रांनो की ओला उबर फर्स्ट डे कसं काम करायचं, बट बुकिंगच नाही तर काय करू. 10 वाजले तुम्ही बघू शकता. आणि सीएनजी एक गाडी गेली आपली. तर ठीक आहे, बघू आता किती वाजता ट्रिप भेटते आपल्याला. जेवण वगैरे करायची विचार चाललाय. पुढेच तर मस्त जेवण भेटतं, तिथं जेवण करू म्हणून असं चाललंय. तर बघू आता, जर ट्रिप भेटली तर निघू. अजून 10-15 मिनिटं वाट बघतो, नाही भेटली तर मग तर जेवण वगैरे करून येऊ आपण. तर मित्रांनो टाइम बघा, पहिले 1:11 झालंय. आपली आज 0 अर्निंग झाली मित्रांनो. सध्या कस्टमरच्या लोकेशनला आलोय. पुणे रेल्वे स्टेशनची बुकिंग आहे. रॅपिडोमध्ये वाजली आहे. कस्टमरला पिकअप करायला आलो. ह्या बिल्डिंगमध्ये बघू शकता तुम्ही. कस्टमर बोलले, फोन करून बोलणं झालंय. बाहेर थांबा मित्रांनो. आज बुकिंग वाजतच नाहीये. वाजत आहे पण ते एक्सेप्टच होत नाहीये, दुसऱ्याला जात आहे. आज सोमवार आहे. दर सोमवारी एवढा धंदा नसतो, मला पण माहिती आहे, तुम्हाला पण माहिती असेल जर व्हिडिओ वगैरे बघत असेल तर ह्याचे फेअर मी तुम्हाला एंड केल्यावर दाखवतो किती दिले ते. मला पण बिघतलं नाही, फक्त मी प्रीमियर होतं म्हणून पुणे स्टेशन होतं, म्हणलं तिथून तरी लागेल म्हणून चांगली बुकिंग एखादी, त्याच्यामुळे मी तिथं जाऊ म्हणलं चला म्हणून. तर बघू आता, तासभर दाखवतो इथून माझ्या हिशोबानं. 55 मिनिटं लागेल काहीतरी. ट्रिप एंड केल्यावर मी तुम्हाला पैसे दाखवतो किती दिले ते. तर फायनली मित्रांनो टाइम बघा, 3:12 झालंय. पुणे रेल्वे स्टेशनच्या मागच्या गेटवर आहे आपण, तुम्ही बघू शकता इथं. मित्रांनो आज अवस्था एवढी बेकार झाली ना, एक पण बुकिंग नाही लागत आहे, काहीच नाही होत आहे. मतलब कुठलीच बुकिंग वाजत नाही. वाजतंय पण 177, 155, 195 तसलेच बुकिंग वाजत आहे, बाकीचं काहीच नाही वाजत आहे मित्रांनो. आज रॅपिडोमध्ये पण नाही, उबरमध्ये पण नाही, ओलामध्ये पण नाही वाजत आहे. एवढं बेकार अवस्था झाली ना. मी इथं आलोय मित्रांनो मॅक्झिमम 2 वाजता आलोय. 1 तास झाला मला कंटिन्यू. 2 वाजून 5 ते 10 मिनिटाला आलो होतो मी. ती लास्ट ट्रिप होतं का आपल्याला, त्याच्या ट्रिपची लावल्या 341 रुपये काहीतरी. त्यांना 55 मिनिटं लागले आणि काहीतरी किलोमीटर होतं. आणि मित्रांनो सांगायचं एवढंच आहे मित्रांनो, आज एवढं बेकार कंडिशन आहे सोमवारीच्या दिवशी. मला माहितीच असते, कारण की सोमवारी वगैरे धंदा नसतो म्हणून. आणि आज पण असंच झालंय.
तर बघू आता किती वाजता आपल्याला ट्रिप लागते आणि किती वाजता आपण इथं जातो. आणि मित्रांनो मला एक किस्सा सांगायचं होतं. जेव्हा मी कस्टमरला आणत होतो ना, त्यांचं लय भारी चालू होतं संवाद. मतलब कपल्स होते की फ्रेंड्स होते ते मला माहिती नाही एक्झॅक्टली काय होते ते, बट त्यांचं संवाद चांगलं चाललं होतं की शेअर मार्केटबद्दल काहीतरी बोलत होते की शेअर मार्केट हे बघा असं 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 आहे, यांच्यामध्ये जर पैसे लावलं तर एवढे एवढे पैसे रिटर्न येते. त्याच्यानंतर एफ एन नो असं काहीतरी सांगत होते. त्याच्यामध्ये ट्रेड वगैरे केल्यावर चांगले पैसे असतात. त्याच्यानंतर स्टॉक मार्केटमध्ये जर आपण स्टॉक घेऊन ठेवले तर 50 रुपयाचं स्टॉक 150-200 रुपयेपर्यंत जातो. त्यांचं चाललं होतं 2.5 लाख 2 लाख काहीतरी असं चाललं होतं. मी फक्त ऐकत होतो. आणि मित्रांनो आपण हे कधी केलेलं नाही आहे मतलब स्टॉक मार्केटमध्ये. तुम्हाला जर कोणाला नॉलेज असेल तर मला सांगा थोडंफार, कारण की स्टॉक मार्केटचं मला माहिती नाही अजून काय कसं आहे म्हणून. तर ठीक आहे, असं चाललं होतं त्यांचं संवाद. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगत होतो की स्टॉक मार्केट जर कोणाला माहिती असेल तर मला पण सांगा म्हणून. तर बघू आता किती वाजता ट्रिप वाजता. मित्रांनो आपली अर्निंग झाली 341 रुपये फक्त, बाकीचं रुपये नाही. उबरमध्ये एक पण ट्रिप नाही कंप्लीट केली आपण. ट्रिपची वाटच बघतोय, जशी भेटेल तशी. आणि मित्रांनो एक एक्सेल रेंटल मिळाली होती इथून जवळ आलतो तेव्हा, तर लगेच कॅन्सल झाली. तुम्ही बघू शकता इथं मी स्क्रीनशॉट दाखवतो तुम्हाला. कोणतरी ड्रायव्हर असेल फेक बुकिंग टाकतात सारखं असा विषय असतो. तर ठीक आहे, बघू आता किती वाजता आपल्याला बुकिंग लागते की आज अर्निंग 341 रुपयेच होईल का. तर मित्रांनो फायनली आपण आलोय घरी. आपल्याला बुकिंग वगैरे नाही लागले मित्रांनो. लय वाईट काय होतं. मॅक्झिमम 6 ते 7 वाजेपर्यंत थांबलो होतो मी तिथं रेल्वे स्टेशन पाशी. तिथून मग वाट बघता म्हणलं आता काही काम करून फायदा नाही. म्हणलं दिवसभर आपलं वेस्ट गेलं. म्हणलं चला म्हणलं घरी जायचं. मग तिथून सरळ मी घरी येताना पण सुद्धा मित्रांनो एक पण बुकिंग वाजलेली नाही. एक्सेल सिडान पण चालू केलं होतं. मला एखादी जर वाजली कुठे एक्सेल वगैरेची जर चांगली 500-600ची जरी बुकिंग वाजली ना तरी आपण जाऊ, मी असं ठरवलं होतं. पण बुकिंग काही वाजना मित्रांनो. आणि लईच वैताग आला मित्रांनो. काल एवढं मतलब सॉरी आजचं एवढं दिवस बेकार गेले ना मित्रांनो, खूपच बेकार गेले. 300 रुपयाची आपल्याला 341 रुपयाची अर्निंग झाली होती. त्याच्यामध्ये पण ते 20 रुपये त्याचे रॅपिडोचे रिचार्जचे, आणि त्याच्यानंतर ना 300 रुपयाचं 400 रुपयाचं पर्यंत सीएनजीच गेला असेल आपल्याला दिवसभरामधून. 300 रुपये तरी गेला असेल सीएनजी मला वाटते, कारण की एसी वगैरे गाडी वगैरे चालली होती त्याच्यामुळं. तर रात्रभरामध्ये एखादी तरी अजून उतरलंच. तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, जरा गाडी वगैरे घ्यायचं तर विचारच करून घ्या, कारण की गाडी वगैरे खूप झाल्या मित्रांनो. आणि जर तुम्हाला वाटत असेल आम्ही तुम्हाला कधी कधी म्हणतो अर्निंग दाखवतो 8,000 12,000 कधी 9,000 असं होतात, असे शक्य नाहीये. पण ते कधीतरी पॉसिबल आहे मित्रांनो, असं नाही रोजच शक्य आहे. मग रोजच जर शक्य झालं असतं ना तर आम्ही इथं पुण्यामध्ये नाही का बिल्डिंगच्या बिल्डिंग असे लय मोठे बांधले असते आणि तुम्हाला दाखवलं असते. हे बघा ओला उबरच्या भरोश्यावर एवढं आम्ही केलंय म्हणून. हा तुम्हाला जर यायचं असेल ना तर तात्वरता तुम्ही येऊ शकता बुकिंग मतलब कामासाठी, कारण की तुम्ही वन टाइम मतलब फॉर एक्झाम्पल थोडा टाइम इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही पैसे वगैरे कमवू शकता याच्यात. जर तुम्हाला तुमच्या पाशी जर नसेल ना काही करायला तर तुम्ही ते करू शकता माझ्या हिशोबानं. आणि मला सांगायचं हे होतं मित्रांनो, आज आपली तेवढी जर्नी झाली. 300 रुपये प्लस सीएनजी पण गेलं. त्याच्यानंतर ना आपल्या जेवायचं पण खर्च त्याच्यामध्येच आहे. 2-3 वेळा मी 2 वेळा तर चहाच घेतलं होतं, आणि जेवायचं पण जेवढं आले होते ना तेवढे त्याच्यापेक्षा 100-200 रुपये एक्स्ट्राच गेले असेल मला वाटते असं म्हणून. तर मित्रांनो बघा अशी सध्या अवस्थेत आहे. आणि हे आमची गणपती वगैरे बसली होती इथं, तुम्हाला माहितीच असेल. पार्किंगला गाडी लावली मी. आता वाजले 9 मित्रांनो, कारण की मी 7-8 वाजता आलो. जेवण वगैरे केलं. म्हणलं चला म्हणलं व्हिडिओ बनवलं मी घाईमध्ये जाऊन. म्हणलं आता राईट साईडच्या सीटवर बसलेलो मित्रांनो मी चाबी पण नाही लावलेली, आणि व्हिडिओ बनवतो आता. म्हणलं चला म्हणलं व्हिडिओ तरी बनवून घ्यायचं म्हणलं आणि एडिट करून टाकायचं म्हणलं. तर मित्रांनो उद्या आपण सकाळी लवकर निघायचा प्रयत्न करू. आपल्याला एक रिझर्वेशन ट्रिप लागली आहे हांडेवाडीमधून आहे, हवेलीमधून. तर बघू जर लवकर झालं तर आपण लवकर आवरू, जेवढं लवकर होईल तेवढं. 5 नाही 4-4:30चा अलार्म लावायचं मित्रांनो, कारण की उद्या सकाळी यायचंच आपल्याला 4:30 वाजता उठायचंच. आणि उद्या टार्गेट तरी मॅक्झिमम 5,000 रुपये तरी करायचं दिवसभरातून. माझं असं टार्गेट आहे उद्याचं, 5,000 रुपये केलं पाहिजे आपण नक्की. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, कारण की आपल्याला 1000 फॉलोअर्स कंप्लीट होणार आहे मित्रांनो लगेच. तर थोड्या दिवसामध्ये होऊन जाईल. तुम्ही पण सपोर्ट केला तर होऊन जाईल मित्रांनो. आणि तुम्ही लाईक करत जावं, आणि तुमचे जे कमेंट असतात ना ते विचारत जावं मित्रांनो. काही क्वेश्चन वगैरे असेल तर मी तुम्हाला देतो आन्सर. आणि जर काही क्रिटिकल असेल तर इंस्टाला मेसेज करायचं मित्रांनो. आणि मी इंस्टाला जेवढे पण मेसेज केले ना ते सगळ्यांना रिप्लाय दिलेला आहे, तुम्हाला पण देईल नक्कीच तुम्ही पण मेसेज केलं तर.
मी सगळ्यांनाच देतोय असं रिप्लाय, ज्यांना काही प्रॉब्लेम आहे ना. बघू स्क्रीनशॉट तर नाही दाखवू शकत, पण ज्यांना कोणाला माहित असेल ना आणि ज्यांचं मी रिप्लाय दिले ना मित्रांनो, मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला काही समजलंय का आणि तुम्हाला मी कसं रिप्लाय दिलं होतं म्हणून. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. चला मी झोपतो आता आणि सकाळी आपल्याला 4:30-5 वाजता कामाला निघायचं मित्रांनो. आणि आपण उद्या 5,000 आपले टार्गेट राहणार आहे दिवसभरामधून. तर ठीक आहे मित्रांनो, बाय बाय, गुड नाईट, जय शिवराय.